नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला स्टार्ट केलं आणि अल्जेब्रा मधला फर्स्ट चॅप्टर जो की होता सेट तो आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंत. तुम्ही जर ते लेक्चर्स मिस केले असतील, पाहिले नसतील तर तुम्ही जरूर बघून घ्या. आजपासून आपण स्टार्ट करणार आहे चॅप्टर नंबर 2 जो की आहे रिअल नंबर. जसा की सेट आपण पाहिला खूप सोपा चॅप्टर होता, तसाच हा रिअल नंबर्स पण अगदी सोपा चॅप्टर आहे. तर चला स्टार्ट करूया. रिअल नंबर. रिअल नंबर्स मध्ये तुम्हाला थोडं मागे आपण रिकॉल करूया. थोडं लास्ट तुम्ही क्लासमध्ये शिकलेला सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर, सेट ऑफ होल नंबर्स ते आता आपण परत एकदा थोडं रिकॉल करू आणि त्याच्यानंतर आपण चॅप्टरला स्टार्ट करू. एन काय आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर. एन इज इक्वल्स टू 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. डब्ल्यू काय आहे? सेट ऑफ होल नंबर. डब्ल्यू कशापासून स्टार्ट होतो? 0 पासून आणि अप टू इन्फिनिटी. आय सेट ऑफ इंटिजर्स. फॉर आय इज इक्वल्स टू -3 -2 -1 0 1 2 3. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स कसे लिहितो आपण? पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये ना, पी अपॉन क्यू. पी आणि क्यू इंटिजर्स असतात आणि क्यू हा कोण असतो? क्यू हा नॉन झिरो असतो. देअरफॉर क्यू इज इक्वल्स टू 2/3 4/5 6/9 अप टू अगदी -6/9 अप टू इन्फिनिटी. अलग लक्षात, पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये येतात आणि पी आणि क्यू कोण असतात? इंटिजर्स असतात आणि क्यू कोण असतो? ऑलवेज नॉन झिरो असतो. कॅपिटल आर इज इक्वल्स टू सेट ऑफ रिअल नंबर्स. सेट ऑफ रिअल नंबर्स मध्ये आपले जे नॉर्मल पॉझिटिव्ह नंबर्स येतात, 0 येतो, 2.5 वाले म्हणजे पॉइंट वाले नंबर काउंट होतात, याच्यामध्ये स्क्वेअर रूट वाले नंबर येतात, याच्यामध्ये पी बाय क्यू वाले नंबर येतात. सेट ऑफ कशामध्ये? रिअल नंबर्स मध्ये. याचाच अर्थ काय? हा नॅचरल नंबरचा जो सेट आहे तो सबसेट येणार होल सेटचा, हा सबसेट येणार इंटिजर्सचा, हा सबसेट येणार रॅशनल नंबरचा आणि रॅशनल नंबर हा सबसेट येणार आहे रिअल नंबरचा. हे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही प्रिव्हियस क्लासमध्ये बऱ्याच वेळा हे सगळं तुम्ही स्टडी केलेलं आहे. तुम्ही थोडंसं रिकॉल केलं कारण की आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करतोय ना, म्हणून. नेक्स्ट, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. ऑर्डर रिलेशन रॅशनल नंबर्सचे काय आहेत? सपोज पी बाय क्यू अँड आर बाय एस हे दोन काय आहेत? रॅशनल नंबर आहेत. त्यामध्ये आपण काय शोधणार आहोत? ऑर्डर रिलेशन बघणार आहोत. पी अपॉन क्यू, आर अपॉन एस हे दोन रॅशनल नंबर्स आहेत. त्याचे बेस जे डिनॉमिनेटर जे आहे ते क्यू ग्रेटर दॅन 0, एस हा ग्रेटर दॅन 0 आहे. जर पी इंटू क्यू हे पी इंटू एस आणि हे क्यू इंटू आर, पी इंटू एस क्यू इंटू आर हे इज इक्वल्स टू आलं, हे मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू हे मल्टिप्लिकेशन आहे. याचाच अर्थ काय? ते जे दोन रॅशनल नंबर्स आहेत ते इज इक्वल्स टू असणार आहेत. ह्या दोन मल्टिप्लिकेशन मध्ये हा पी इंटू एस जर ग्रेटर असेल क्यू इंटू आर पेक्षा, ऑब्वियस पी बाय क्यू हा मोठा असणार आहे, ग्रेटर दॅन असणार आहे आर अपॉन एस पेक्षा. इकडे सेम तसंच, फक्त लेस दॅन. पी इंटू एस ही लेस दॅन आर इंटू क्यू असेल तर पी अपॉन क्यू ऑब्वियसली लेस दॅन आर अपॉन एस. हे फक्त रिवाइज करायचं आहे, याचा उपयोग परत परत होणार आहे म्हणून हे मी परत एकदा रिवाइज करून घेतलं. नोट डाऊन जरूर करून घ्या. आपण काय बघणार आहोत? प्रॉपर्टीज. कशाच्या? प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. ह्या प्रॉपर्टीज समजण्यासाठी रॅशनल नंबर्स मी पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये घेतलेले नाहीत. मी कसे घेतले तिथं ए बी सी च्या फॉर्म मध्ये घेतले. ए बी सी आपण काय कन्सिडर करतोय? जर ए बी सी हे जर नॅशनल नंबर असतील तर त्यांची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय येते? प्रॉपर्टी समजताना कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये ऍडिशन मध्ये ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ऍडिशन मध्ये जर तुम्ही दोन रॅशनल नंबर्स घेताय, दोन रॅशनल नंबर्स ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए, याची पण व्हॅल्यू तीच आणि त्याची पण व्हॅल्यू तीच. ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए. तसंच सेम मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंटू बी इज इक्वल्स टू बी इंटू ए. असोसिएटिव्ह मध्ये
A plus B plus C is equals to A plus B plus C. हे ऍडिशन मध्ये आपण घेतोय ना, सेम तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये A इंटू B इंटू C इज इक्वल्स टू A इंटू B इंटू C. असोसिएटिव्ह मध्ये A प्लस B ब्रॅकेट मध्ये असतील A प्लस बी इंटू ब्रॅकेट प्लस C इज इक्वल्स टू A प्लस ब्रॅकेट मध्ये B प्लस C. सेम तसंच मल्टिप्लिकेशन साठी ब्रॅकेट मध्ये A इंटू B इंटू C इज इक्वल्स टू A इंटू ब्रॅकेट मध्ये B इंटू C. ह्या प्रॉपर्टीचा अर्थ काय, इथं A प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस ए प्लस बी केलं किंवा बी प्लस ए केलं, दोन रॅशनल नंबर्स आहेत, आधी ए प्लस बी केला किंवा बी प्लस ए केला, व्हॅल्यू सेम येणार आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये व्हॅल्यू सेम येणार आहे. इथं तुम्ही ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी फर्स्ट करताय प्लस सी ऍड करताय, किंवा ए प्लस करताय आणि ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी आधी ऍड करताय आणि मग ए ऍड करताय, काही असेल तरी तुमची व्हॅल्यू तीच येणार आहे. सेम तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये. नेक्स्ट आयडेंटिटी मध्ये a plus 0 is equals to 0 plus a is equals to a. Multiplication मध्ये a into 1 is equals to 1 into a is equals to a. ओके. आणि इनवर्स मध्ये a plus minus a is equals to 0 and a into 1 upon a is equals to 1. केव्हा असणार आहे ते, a जेव्हा नॉन झिरो असेल तेव्हा. आलं का लक्षात. आयडेंटिटी मध्ये a प्लस 0 इज इक्वल्स टू 0 प्लस a इज इक्वल्स टू a येणार, a इंटू 1 इज इक्वल्स टू 1 इंटू a इज इक्वल्स टू एच येणार. इनवर्स मध्ये काय, a प्लस याचा इनवर्स कोण आहे, मायनस ए प्लस मायनस ए इज इक्वल्स टू 0 येणार, a इंटू 1 अपॉन a इज इक्वल्स टू 1 येणार. कधी येणार, जेव्हा a हा नॉन झिरो असणार इनवर्स मध्ये. जे आहे असं नोट डाऊन करून घ्या, याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आपण बघू डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. हा जो पॉइंट आहे तो तुम्ही लास्ट 8th स्टँडर्ड मध्ये पण तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इथे फक्त आपण थोडं रिकॉल करू आणि मग नंतर नेक्स्ट पॉइंटला आपण स्टार्ट करू. डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर. एखादा जर तुम्हाला रॅशनल नंबर दिलाय, आपण त्याचा जेव्हा डेसिमल फॉर्म काढतो तो एक तर टर्मिनेटिंग येतो किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप येतो. आपण एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट 2/5. 2/5 हा जो तुम्हाला रॅशनल नंबर दिलाय, रॅशनल नंबर कोण घेतलाय आपण इथे, 2/5 हा रॅशनल नंबर घेतलाय. आधी आपल्याला त्याचा काय काढावं लागेल, डेसिमल. 2/5 आपल्याला आधी डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, तेव्हा त्याच्यानंतर कळेल आपल्याला एक तर तो टर्मिनेटिंग टाईप मिळेल किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप मिळेल. हा 2/5 मला एक्सप्रेस करायचा आहे डेसिमल फॉर्म मध्ये. पहिल्यांदा त्या आपल्याला डिवाइड करावा लागेल तो. 5 4 जा 20. इकडे रिमाइंडर काय मिळाला तुम्हाला, 0 मिळाला. रिमाइंडर 0 मिळाला म्हणजे काय, तुमचं डिव्हिजन पूर्ण एंड झालं. हो ना, पूर्ण ह्या 2 ला 5 ने पूर्ण भाग गेला, डिव्हिजन इथं एंड झालं. का, कारण की आपला रिमाइंडर 0 आला म्हणून. मग हे जे आहे 2/5, therefore 2/5 इज इक्वल्स टू 0.4. हे कसं मिळालंय तुम्हाला, हे डिव्हिजन टर्मिनेटिंग पॉइंट. टर्मिनेटिंग टाईप हे कसं आलं तुमचं, टर्मिनेटिंग टाईप. हो ना, टर्मिनेटिंग टाईप कधी येतो, जेव्हा डिव्हिजन पूर्ण भाग जातो आणि जेव्हा रिमाइंडर आपला 0 येतो. आलं लक्षात. अजून एक एक्झाम्पल बघू. 11/6 घेऊया आपण. 6 1 जा 6 5. इकडे आला पॉइंट, इथे आला 0. 6 8 जा 48. 50 - 48 2 आला. इकडे घेतला आपण 0, त्याला 3. परत राहिला 2, परत घेतला 3, परत आला आपला 80. परत राहिला 2, परत घेतला 3, परत आला इथं 80, परत रिमाइंडर राहिला तुमचा 2. इथे therefore 11/6 is equals to 1.8333. that is 1.83 recurring or
1.83 आणि असा डॉट दिला तरी चालेल. 1.88 आणि नंतर हा 3 आहे, हा 3 डिजिट परत 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 रिपीट होतोय. जेव्हा तुम्ही हे डिव्हिजन करता तेव्हा परत परत रिमाइंडर आपल्याला 2 मिळत जातोय आणि हा रिमाइंडर हा 2 2 2 येत राहणार आणि वर तुमचा डिव्हिजन मध्ये 3 3 3 3 तुमचा येत राहणार. इथे 3 हा संपत जाणार नाही किंवा हा 2 पण हा एंड होणार नाही. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे कारण की हा 3 3 3 येतच राहणार कारण की हा रिमाइंडर आपला 2 2 2 येतो. मग हे जे आलं ना हे काय आहे, therefore 11/6 is equals to 1.83 रिकरिंग. हे काय आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. हे कसं मिळालं तुम्हाला, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ऑलरेडी तुम्हाला झाले, थोडंसं रिकॉल केलं मी कारण की आपण आता नवीन पॉइंटला सुरू करणार आहोत म्हणून. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट आपण नवीन पॉइंट बघणार आहोत, टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन पी बाय क्यू फॉर्म. तुम्हाला एक रिकरिंग डेसिमल देतील, तो तुम्हाला पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल बघू आपण. x is equals to 0.555 recurring means what? x is equals to 0.5 recurring or x is equals to 0.5 recurring. आपण हे या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. 0.5 रिकरिंग. तुम्हाला हा जो डेसिमल दिलाय तो तुम्हाला एक्सप्रेस कसा करायचा आहे, इन पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये. हा एक्सप्रेस कसा करायचा आहे तुम्हाला इन पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये. x is equals to 0.555 रिकरिंग. 0 नंतर किती आहे, फक्त एकच डिजिट आहे, हा रिपीट होतोय. 0 नंतर एकच डिजिट रिपीट होतोय. सपोज x इज इक्वल्स टू तुम्हाला 5050 5050 5050. इकडे किती डिजिट्स रिपीट होतात, 1 आणि 2 1 2 1 2 5 आणि 0 5 आणि 0 5 आणि 0. इकडे रिपीट किती होतंय, फक्त एकच डिजिट रिपीट होतंय 5. इथे किती होतात, 2 डिजिट रिपीट होतात. 0.456 456 456. इथे किती डिजिट रिपीट होतात, तर हे 3 डिजिट रिपीट होतात, हे 3 डिजिट रिपीट होतात, हे 3 डिजिट रिपीट होतात. इथे किती रिपीट होतो, इथं 1 डिजिट रिपीट होतं, फक्त 5 एकच डिजिट रिपीट होतं. म्हणून आपण इकडे 10 ने मल्टिप्लाय करणार आहोत इथे x ला. इथे किती डिजिट रिपीट होतात, इथे 2 डिजिट रिपीट होतात, म्हणून मी इथे 100 ने मल्टिप्लाय करणार आहे. हा नेक्स्ट एक्झाम्पल आपण असे घेऊ जे 2 डिजिट रिपीट होणारे, 3 डिजिट रिपीट होणार. आता फक्त काय आहे, एक डिजिट रिपीट होत आहे म्हणून आपण 10 ने मल्टिप्लाय करणार. इथे 2 डिजिट रिपीट होतात त्यामुळे इथं 100 ने, इथं 3 होतात त्यामुळे आपण 1000 ने मल्टिप्लाय करणार आहोत. आता आपण इथे काय घेतलंय, फक्त एक डिजिट रिपीट होणार घेतलाय, एक डिजिट रिपीट होणार आहे म्हणून therefore 10x is equals to 0.5 रिकरिंग. त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर किती मिळणार तुम्हाला, 5.5 रिकरिंग. हो ना. x काय दिलंय तुम्हाला, 0.5 रिकरिंग. 10x मायनस x मी इकडे करते, काय येणार तुमचा 5.5 रिकरिंग मायनस 0.5 रिकरिंग. therefore 10x minus x 9x. 5.5 रिकरिंग मायनस 0.5 रिकरिंग किती आला, 5 आला. therefore x is equals to 5/9. x काय तुम्हाला दिलाय, 0.555 is equals to 5/9. x काय तुम्हाला दिलेला, 0.555 रिकरिंग दिलेला. हा रिकरिंग डेसिमल आपण कशाच्या फॉर्म मध्ये केला, पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये. आलं लक्षात. आपण हा जो दिलेला डेसिमल होता तो पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू. 2 डिजिट मध्ये घेऊ, 0.73 रिकरिंग हा और 0.737373 रिकरिंग. इकडे किती डिजिट्स आहेत पॉइंट नंतर जे रिपीट होतात, जे रिकरिंग आहेत, 2 डिजिट्स आहेत, 7 आणि 3. 7 आणि 3 7 3 7 3 7 3 2 डिजिट रिपीट होतात म्हणून आपण मल्टिप्लाय कशाही करणार, 100 ने. 100x इज इक्वल्स टू 73.73 रिकरिंग. 100x का केलं, इकडे मी 100 का मल्टिप्लाय केलं, इथं 10 का मल्टिप्लाय केलं. इथे 0 पॉइंट नंतर रिकरिंग होणारे डिजिट्स किती आहेत, इथे 2 आहेत म्हणून मी 100 ने मल्टिप्लाय केलं. इथं किती डिजिट होता, इथं एकच होता म्हणून मी 10 ने मल्टिप्लाय केलं. इथं जर
3 डिजिट्स असतील तर आपल्याला मल्टिप्लाय कितीने करायला लागेल 1000 100x therefore 100x minus x x किती दिलाय तुम्हाला 73 रिकरिंग 0.73 रिकरिंग 73.73 रिकरिंग minus 0.73 रिकरिंग therefore 100x minus x 99x 73.73 रिकरिंग minus 0.73 रिकरिंग किती येणार 73 therefore x is equals to 73 divided by 99 x काय दिलाय तुम्हाला 0.73 recurring is equals to 73 divided by 99 दिलेला जो डेसिमल रिकरिंग आहे रिकरिंग डेसिमल आहे तो आपण कशाच्या फॉर्म मध्ये लिहिलाय p by q च्या फॉर्म मध्ये आलं लक्षात हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा अगदी तुम्ही ओरली सुद्धा करू शकाल आपण नेक्स्ट बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1